आज इथे मंत्रालयात आलेलो आहे। काल पण मी मंत्रालयात आलेलो होतो। मंत्रालयासमोर मी निदर्शनं केली। पोलिसांनी उचलून मला आतमध्ये टाकलेलं होतं। मी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो होतो। त्याच्या मागचं कारण असं आहे की किरीट सोमय्यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत त्याच्याबद्दल मी मुंबई पोलिसांमध्ये, रायगड पोलिसांमध्ये बऱ्याच तक्रारी करून झाल्या, पण त्याच्यावरती कुठली दखल घेतली जात नाही आहे। म्हणून मी ह्या आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं होतं, पण त्याच्याकडनंही निराशा झालेली आहे आणि त्याच्यामुळे मला काल आंदोलन करायला लागलं। तर त्याच्यामागचं कारण असं आहे, आंदोलन करण्यामागचं, अविनाश ओक, प्रोफेसर अविनाश ओक हे अलिबागमध्ये प्रोफेसर म्हणून कामाला होते आणि त्यांच्याबरोबर घातपात झाला। त्याच्यामागे मुख्य कारण हे किरीट सोमय्या आहे। किरीट सोमय्यांनी अलिबाग, पेण, रायगड या जिल्ह्यामध्ये जे काही घोळ घातलेले आहेत, म्हणजे पतसंस्थेत असतील, कमलनागरी पतसंस्थेत असतील किंवा ती शिक्षण संस्था आहे त्याच्यामध्ये असतील, मेधा सोमय्याची, मुख्य साक्षीदार हा अविनाश ओक होता आणि म्हणून 5 तारखेला त्यांनी आत्महत्या केली असं किरीट सोमय्यांनी डिक्लेअर केलं। मुळात ही आत्महत्या नाही, हा त्यांच्याबरोबर झालेला घातपात आहे। ह्याची कंप्लेंट बाकीच्या इतर तक्रारींबद्दल मी मुंबई पोलीस स्टेशनला 29 ऑक्टोबरला तक्रार केलेली होती। 4 नोव्हेंबरला किरीट सोमय्याला सेव्ह विक्रांत या प्रोजेक्टमधनं क्लीन चिट मिळाली। तर हा योगायोग होत नाही, पण याच्यामध्ये किरण पैंगणकर नावाचा एक इसम आहे, त्याला पहिल्यापासून सेफगार्ड केलं गेलं। त्याची कुठेही सेव्ह विक्रांत या प्रोजेक्टमध्ये चौकशीच झाली नाही। त्याच्यानंतर 15 तारखेला परत एक तक्रार केली गेली। त्याच्यानंतर 20 तारखेला तक्रार केली गेली। 20 तारखेला 20 फेब्रुवारीला मी कोर्टामध्ये क्रिमिनल रिट पिटिशन फाईल केलं पोलिसांच्या विरोधात आणि त्याचा जो मुख्य साक्षीदार होता अविनाश ओक यांनी 5 तारखेला आत्महत्या केली म्हणून किरीटने डिक्लेअर केलं। मुळात माझं म्हणणं असं आहे की ही आत्महत्या नाही, याची पुनर्चौकशी होणं गरजेचं आहे, ही माझी मेन मागणी आहे आणि त्याच्यासाठी आता उद्या मी आझाद मैदानला परत आंदोलनाला बसणार आहे। जर का त्याच्यावरती काही कार्यवाही आज झाली नाही तर, कारण आज मला इथे मंत्रालयात बोलावलेलं आहे भेटायला, जर का आज काही कारवाई झाली नाही तर मी उद्या परत आंदोलनाला बसणार आहे। नमस्कार।